एक मिनिट राहा. भेंडी भेंडी तर जाऊ दे. हे घे. गिरका नको आपल्या अक्काला पण आले. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? घरीचे नारगरीचा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या दावेश्वरचा प्रार्थना. तर मी पुण्याला गेले होते ना, तिथले तुम्हाला 2-3 व्हिडिओ मी अपलोड केलेले, पण अजून टाकायचे बाकी आहे, एडिटिंग केलेले नाही. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील. तर बघा, आजचा व्हिडिओ असा आहे, आम्ही तिथून आहे ना जावे बापू आरजीमध्ये आहे ना, तर त्यांच्या कॅन्टीनमधून आम्ही भरपूर सारी खरेदी केलेली आहे. तर ती तुम्हाला असं मला वाटलं की बुवा तुम्हाला पण दाखवू काय काय आणलेलं आहे आणि किती सोयीस्कर वस्तू पडतात, ते पण स्वस्त पण पडतात. तर सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खूप म्हणजे खूप फरक पडतो एक वस्तू मागे आहे ना. तर त्यासाठी आम्ही तर जास्त करून तिथूनच आणतो. तर बघा काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी. हे बुद्ध बिस्किट आणलेले 1 डझन. 1 डझन सर्व काय दाखवतो तुम्हाला. हे 1 डझन आणलेले आहे आणि हे शुगर फ्री माझ्यासाठी. त्यानंतर हे साबण पण 1 डझन आणलेले आहे बघा. हे साबण पण ना खूप सोयीस्कर पडतात तिथं. हा 10 रुपयाच्या साबण मध्ये आपल्याला 3 रुपये फायदा असतो एक साबणा मागे. फॅरन लवली आणले 2. फॅरन लवली आणले. टमाटा खायचं, हे पण शुद्ध आणि प्युअर असतं, कंपनीचे असतं आणि ओरिजिनल असतं. कोलगेट आणलेले 2. आयडेक्सची बाटली, त्यानंतर फॉईल पेपर, त्यानंतर टिश्यू पेपर. आपल्या गावाला पण भेटत नाही असं नाही, पण प्युअर कंपनीच्या वस्तू असतात आणि याच्यामध्ये खूप म्हणजे खूप आपल्याला फायदा असतो. 100 रुपयामागे आपल्याला 30 रुपया फायदा असतो. ही आणली मॅगी. घर पुसायचं, हे प्रमाणे ना डास, मुंग्या, झुरळ वगैरे काही राहत नाही याच्याने. हे घर पुसायचं आहे. हार्पिक टॉयलेट बाथरूम धुण्यासाठी. पावडरचा डब्बा, याच्यावर मोठा पण असतो आणि छोटे छोटे पण असतात, पण हा कसा चांगला असतो तो मोठ्याने बरोबर पावडर ओतला जातो त्यासाठी. हा आणली हिंग. हा पिवळं हिंग आहे बरं का. अफगाणी हिंग आहे हा, अफगाणी हिंग. आणि हे बघा, हे ब्रश पण आणलेले 1 डझन. त्यानंतर हे भांडे घासायचे डबे बघा, असे डबे भेटतात तिथं, खूप छान राहतात. एक डब्बा कितीतरी दिवस चालला जातो. आणि हे तर शॅम्पू घ्यायचा होता, पण शॅम्पूच्या जागेवर कंडिशनर घेतलं गेलं, पण ते पण छान आहे, मस्त आहे. त्यानंतर या क्लिपा आपल्याकडे इकडे भेटत नाही, अशा ओरिजिनल क्लिप आहेत. तुम्ही 10 वर्ष वापरा, 12 वर्ष वापरा, कधीच खराब होत नाही. माझ्या आता ते किती दिवस होऊन गेले, 10-12 वर्ष, पण एक पण तुटलेली नाही. तर हे ओरिजिनल असतात त्या क्लिपा, पण फुटत नाही, तुटत नाही. त्यानंतर हे साबण तुम्हाला दाखवले, हे पण 1 डझन आणले. ही मीठची पिशवी आपल्याकडे 30 रुपयाला भेटते आणि तिथं फक्त 19 रुपयाला भेटते. 2 आणल्या त्यात. हेनकोचा पावडर आहे,
वॉशिंग पावडर कितीतरी दिवस चालला जातो आणि खूप छान असतो. थोडासा टाकला ना कपडे एकदम सफेद होऊन जातात. हे बघा आणि हे सगळं वस्तू ही विक्सची बाटली आणि ही आयडेक्सची बाटली. इनो तर लागतोच आपल्याला नेहमी. ब्रश डबल आणले आणि हे साबण वेगळे हे वेगळे. एवढ्या साऱ्या वस्तू आणल्या. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन जर असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. अशी होती पुण्याची शॉपिंग. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला हा झाला शॉपिंग, तुम्हाला पूर्णपणे दाखवली गेलेली आहे. तर आता जेवणाचं पण काहीतरी बघावं लागेल ना. तर चपात्या तर टाकल्या गेलेल्या आहे. आता मी इथं बनवणार आहे भेंडीची भाजी. आता भेंडी मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली आणि छान कपड्याने पुसून पण घेतली. भेंडी कापायला घेतली. तेवढ्यात हे म्हणले की मी नाही खाणार भेंडी, तर त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवली आणि आमच्यासाठी भेंडी बनवली. तर बघा भेंडी आहे ना अशा प्रकारे कापून घेतलेले. मस्तपैकी हिरवीगार आणि कवडी भेंडी होती. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी भेंडी पूर्ण कापून घेतलेली आहे. पटापट कापली जातात. अशी जर कापली तर एक एक कापली तर खूप वेळ लागतो. अशी जास्त जर कापली ना तर लवकर कापली जातात. बोंडी कापून घ्यायची, नंतर पटापट कापून घ्यायची. चाकू उठला धरला गेला आता. तर बघा अशा प्रकारे ना पूर्ण भेंडी मस्तपैकी इथं बारीक बारीक कापून घेतलेली आहे. सर्वच भेंडी अशी कापून घेतली मी. बघा मस्त गड्डीच्या गड्डी करून घ्यायची आणि अशा प्रकारे मस्त कापून घ्यायची. हे बघा कापली गेली भाजी आता भेंडी. आता अशा प्रकारे पूर्ण भेंडी भाजी इथं कापली गेलेली आहे. भेंडीची भाजी पण मस्तपैकी एक बटाटा टाकून बनवली ना खूपच छान आणि खूप टेस्टी लागते. तर माझ्या पद्धतीची भेंडी तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागेल. आणि मुलांना टिफिनला द्यायला किंवा ज्यांचे मिस्टर नोकरीला असेल त्यांच्यासाठी टिफिनला पण खूप छान असतात ही भेंडी. तर बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी. आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना एक टमाटा, एक मिरची मी इथं कापून घेतलेली. आता इथं एक बटाटा पण कापून घेणार आहे मी. आता बघूया आपली भाजी टाकलेली मी इथं मेथीची भाजी. एक जणापुरती आहे म्हणून थोडीच केलेली आहे. भाजी पण आता शिजण्यात आलेली आहे. आता बघू इथं एक बटाटा कापून घेते मी. शेंगदाण्याचे कूट पण टाकतात, पण शेंगदाणे नाही आहेत, पूर्णपणे संपून गेले आहेत. किराणाच भरावा लागणार आहे. आता पूर्ण किराणा संपून गेला आहे. अशा प्रकारे हा बटाटा पण मस्त अशा बारीक कापून घेतलेला आहे मी. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेते. आता भाजी काढून घेतलेली आहे मी. आता इथं आहे ना आपल्याला 2 पड्या तेल टाकून घ्यायचे. त्याच म्हटलं परत काय दुसरी कढई भरायची. त्याच कढईमध्ये मी ज्या कढईमध्ये मेथीची भाजी होती ना त्याच कढईमध्ये आपल्याला ही भाजी करून घ्यायची. राई टाकलं, जिरं टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, हिरव्या मिरच्या, टमाटे आणि एक बारीक चिरलेला टमाटा, बटाटो आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि आहे ना तेलामध्ये छान मस्त असं फ्राय झालं की आपल्याला इथं आता बघा सर्व काही साहित्य टाकून घ्यायचं आहे.
पहिले ते त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं थोडी हळद टाकणार आहे मी आधी, थोडं धना पावडर, थोडी चटणी, थोडासा मसाला, थोडा हिंग, भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं आपल्याला स्वादानुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथं भेंडी टाकून घ्यायची आपल्याला. मस्तपैकी बारीक चिरलेली ती भेंडी आपण इथं टाकून घ्यायची. आपलं सर्व जिन्नस इथं टाकले गेलेले आहे. आता ही भेंडी मिक्स करून घ्यायची. खायला एकदम चविष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप म्हणजे खूपच छान लागते. आता आपल्याला आहे ना 1-2 मिनटं झाकून ठेवायची आणि पूर्ण भेंडी सुकलेली ना, म्हणून चिकट वगैरे काही सुद्धा होणार नाही. परत बघूया. आपली भेंडी मस्तपैकी अर्धवट शिजण्यात आलेली आहे. आता मिक्स करून घ्यायची बघा. आता मिक्स करून झालेली आहे. आपल्याला परत झाकण ठेवायचे 1 मिनिटासाठी. आणि तुम्हाला जवळून दाखवते मी बघा. हे बघा, मस्तपैकी दिसायलाच किती छान दिसते. खायला पण तसेच खूप छान लागते. आता आपल्याला परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर चला बघू. आपली भेंडी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे, खाण्यासाठी तयार झाली आहे. आपण वरून थोडासा निंबू पिळून घेऊया. म्हणजे अशी सुटसुटीत भेंडी आपली निंबू टाकल्याने होतील. हे बघा, निंबू टाकल्याने चिकटपणा पूर्ण चालला जातो आणि भेंडी आपली मोकळी मोकळी सुटसुटीत होतात. चला तर परत दाखवते तुम्हाला जवळून आपली भेंडी कशी दिसते बघा. खूप छान दिसते ना. मस्त एकच नंबर भेंडी तयार आहे. आता मी वाढायला घेते. झाकण ठेवते. पहिले ताट एक बाउल घेते. बाउलमध्ये ही भेंडी आपल्याला काढून घ्यायची. हे बघा, इथं मी बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ही भेंडी आपल्याला काढून घ्यायची. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि भेंडीची भाजी आवडली का नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई, बाबा, लहान मोठ्यांना बाय बाय. आणि सर्व ताईंना एकच विनंती, लाईक करा. लाईकच करत नाही तुम्ही, लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या पण ताई पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असेल त्या ताईंना एक विनंती, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.